बाजारामध्ये छान अशी मस्तपैकी असे हिरवे वांगे आली होती आणि मला पटकन असे घ्यावेसे वाटले म्हणून ते 2 वांगे मी घेतलेले आहेत हिरवे असे. आता ते 2 वांगे धुवून त्याच्यामध्ये 2 असे काप करून घेतलेले आहेत मी. एका वांग्यामध्ये 2. 3 टोमॅटो देखील असे एकामध्ये 2 भाग करून घेतलेले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा असं त्याचे देखील 2 काप करून घेतलेले आहेत. थोडंसं तेल टाकून आता सर्व हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला कमी तेलामध्येच. एक बाजूनी भाजून झालेला आहे. आता दुसरी बाजू छान अशीच भाजून घ्यायची आहे. आता जो लसूण टाकलेला होता तो करपू नये म्हणून आधी काढून घ्यायचा आहे भाजल्यानंतर तो, कारण लवकर भाजतो. वांग्याला थोडासा उशीर लागतो. टोमॅटो आणि कांदा देखील लवकर होतो, पण वांग्याला उशीर लागतं भाजायला. त्यामुळे आता इथं आपण झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता अर्धी वांगी, टोमॅटो आणि कांदा शिजलेले आहेत. टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहेत. हे पहा असे पटकन निघती टोमॅटोची साल. सगळ्या टोमॅटोची अशी साल काढून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा आता वांगी शिजलेले आहेत. टोमॅटो तर आधीच शिजलेला आहे आपला कांदा टोमॅटो. आता त्यामध्ये लसूण टाकून छान असं ह्याला मॅश करून घ्यायचं आहे. त्याआधी याची देठं काढून घ्यायची आहेत. हे पहा असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण. लगेच होतं हे, फारसा वेळ लागत नाही. एकदम छान मऊ असं हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण सर्व. आता हे साईडला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिथं, कारण याचा आपल्याला ठेचा तयार करायचा आहे. नॉर्मल ठेचा आहे हे. त्यामध्ये लसूण टाकून छान असं मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे आणि आता हे काढून घेऊया आपण. आता तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि एक कांदा चिरून बारीक घेतलेला आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे कांदा. आता त्यामध्ये किंचित थोडीशी हळद टाकायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं वांग्याचं ते टाकून द्यायचं आहे आणि छान असं परत एकदा सर्व साहित्य एकजीव करायचं आहे. हे पहा किती मस्त झालेलं आहे. खूप छान होतं. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता त्यामध्ये जे आपण खलबत्त्यात वाटलेली ठेचा होता तो टाकायचा आहे. थोडा टाकायचा आहे यामधला, पूर्ण टाकायचा नाही आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा छान असं एकजीव करायचं आहे पूर्ण भाजी आपली. आता त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं आहे, कारण आपण ठेच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आता छान असं हिरव्या वांग्याचं आपलं भरीत तयार झालेलं आहे. एकदम नवीन पद्धतीनं भरीत केलेलं तुम्हाला आवडलं का? नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.